हॅलो गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळी सकाळी धावपळ सुरू होती इथं स्वयंपाकाची. तर भाजीचा टेन्शन म्हणजे रोजचाच टेन्शन असतो आहे. तर मी स्टेशन म्हणणार होती. तर टेन्शन असतो आहे बरं का सगळ्यांना. सकाळी सकाळी मूग डाळ बनवत होती, भाजी नव्हती म्हणून, आणि पोळ्या होत्या यांच्यासाठी टिफिनसाठी. त्याच्यानंतर सगळं आवरून बिवरून झालेलं होतं माझं. आणि मग काय, आता सकाळी सकाळी गाड्यावर विकायला आलेलं होतं शेंगा. तर खूपच छान दिसत होत्या. म्हटलं चला घ्यावं, कारण की रोजच घेऊन येत होते ते बाबा. मग म्हटलं आज घेऊ, उद्या घेऊ, असं करून दिवस निघाले. मग त्याच्यानंतर म्हटलं आज फायनली घेऊनच टाकते, कारण की मला खूप आवडतात आणि हनीला पण खूप जास्त आवडतं. मग म्हटलं आता सोलून घ्यावं, कारण की असेच पडले ना मग राहून जातील. तर 1.5 किलो घेतलेले होते, तर खूप जास्त झाले. मग 1.5 किलो, मग अर्धे सोलून घेत होते. आणि मग बाकीचे असंच बॉईल करून खाणार होतो आम्ही. आणि जे सोललेले आहेत त्याचे मी चटणी करणार होती, कारण की चटणी मला खूपच जास्त आवडते बरं का याची. तर शेंगा सगळ्या नाही फोडल्या मी, अर्ध्याच फोडल्या, कारण की खूप टाईम जात होता त्याच्यात. मग अर्ध्या सोलून घेतल्या चटणीसाठी. आणि बाकीचे होते ते असेच ठेवले मी, कारण की सगळे नाही सोलत बाकीचे. कारण की काही भाज्यामध्ये पण हिरव्या ज्या असतात शेंगांना, त्या भाजून मस्तपैकी चटणी करून पण छान लागते, आणि भाज्यामध्ये टाकायला पण आवडतं मला. तर त्याच्यासाठी मग म्हटलं राहू देते बाकीचे, आणि बाकीचे बॉईल करून खाऊया तसं करून. तर आम्हीच इथं झाडझूड चालू होतं. तर लहान पोरांना लहान असते ना तेव्हाच हौस असते बरं का. त्याच्यानंतर मोठं झाल्यावर काही काम बी ऐकणार नाही आणि काहीच नाही. तर अशाच प्रकारे आमचा दिवस गेला. कामं बिमं सगळे आवरलेलेच होते माझे आधीच.